गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही चाललोय प्रियाकडे विरारला फक्त 2 डेजसाठी. आणि आता पुढचा ब्लॉग तुम्ही विरारवाला बघाल. आता आम्ही ओलासाठी वेट करतोय कारण ट्रेननी आम्हाला जायला जमत नाही है ना त्याच्या. लास्ट टाइम ट्रेनमध्ये खूप जास्त हालत झाली आहे म्हणून आता आम्ही परत ओलानी चाललोय. तर ओलाचा वेट करतोय. मावी जाणार विरारला. बाय कर. तर आम्ही आता ओलामध्ये बसलो सगळे. आता आम्ही 2 तास दाखवते पोचायला. काय माहिती किती वाजतील आता. ही ना सगळं खोलून कॅमेरा बघितलं राणी लपून असती. ही आत्ताच आजारी पडली आहे. मी आजारी असते नेहमी. आम्ही ऑडे कॉलनीच्या रस्त्याने चाललोय आणि साशी बघा काय पक्काच्या पक्का खरं 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 पक्का. तिला असं वाटतं ते वाघ वगैरे दिसेल आपल्याला जाताना आणि तिने असं शब्द बोलले की पक्काच्या पक्का. वाघ दिसला की आपण ब्लॉग बनवूया. ठीक आहे. ब्लॉग मध्ये पण कळू दे वाघ दिसलाय साशाला. काय पण बोलते वाघ वगैरे. फोटो नाही काढत व्हिडिओ करत ना तू. होते तवरी पण भाई इथं रोस्टर आहे भाई. जस्ट आता आम्ही 5-10 मिनिटात पोहोचणार आहोत. आता एक गोष्ट सांगते. आम्ही 3 तास झोपलो बिना असं आराम केलो. आराम मस्त. मी तर असं झोपली होती दाखव आणि आम्ही झोपा काढल्यात मस्त तिघींनी. मस्त. ती तर अजून पण झोपते. आता 5-10 मिनिटात आम्ही पोहोचणार. कोण स्प्राईट पित होतं. मी तर स्प्राईट पिली. कोण असं नाकाला लिंबू लावत होतं. मी पण लावली. आता मी पोहोचलोय लिफ्ट मध्ये आणि आता मी प्रियाला दाखवते. प्रियाचं रिॲक्शन दाखव. व्हिडिओ काढत होते मला ब्लॉग मध्ये. आम्हाला चौघींना घ्यायचं तर पण ते जमत नाहीये. आता होतंय बोर. त्यांच्यातून एक पण झोपून बसली आहे आणि मी ते मटका किंग वेबसिरीज बघते. लास्ट टाइम माझं अर्ध बघून झालेलं. आता अर्ध कम्प्लीट करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. 12:30 होऊन गेलेत आणि आम्ही काहीच नाही केलंय आज. फक्त आलो, जेवलो. मी जेवताना पण ब्लॉग नाही केलं पण मस्त जेवण होतं आज. बाकी गेम्स खेळायचं प्लॅन आहे पण अजून काहीच ठरलेलं नाहीये. जेवलो, खाल्लो, आता झोपणार मे बी. मला तर वाटत नाही की आता काही करणार आहे आम्ही. सकाळी पण जायचा प्लॅन आहे. आता उठतील की नाही ते पण माहित नाही. ते पण सकाळीच समजेल. आजच्या दिवशी तर मी काहीच ब्लॉग मध्ये घेऊ शकले नाही. हो, मी घरीच बनवते ज्यूस. आवडलं तुला? अरे रे. आम्ही कालपासून काहीच नाही केलो. सकाळी उठून पण आम्ही झोपतोच इथे आल्यापासून. आता आम्ही थोडं बाहेर चाललोय.
दिवसभर झोपल्यानंतर आम्ही आत्ता बाहेर आलोय काहीतरी कामासाठी, जे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पुढे मे बी ब्लॉग मध्ये सांगेन काय करायला चाललंय. काय बोलशील उन्मेष दादा, आम्ही आज पूर्ण दिवस झोपलोय. जरा उठा लवकर आणि लवकरात लवकर आपण बीचवर जाऊन येऊया. ठीक आहे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे, कारण चालता चालता पण झोपेतच चालतात सगळे. वेळ जात नाहीये लवकर गावी आल्यासारखं. आम्ही 7ला उठलो आणि असं वाटतं की अरे 12 वाजले आणि फक्त तर 7 वाजले. मम्मी आत्ताच थकली आहे आणि ही बराबर सगळ्यांना पाणी बिणी सगळं घेऊन आले, कारण तिच्या मुली आहेत सोबत. एक्सपिरियन्स होतो, एक्सपिरियन्स. आता ती कुठे पण जाते तर पाणी घेऊन जाते. टाटा देशा कर, टाटा टाटा कर ना तिथे टाटा टाटा. आमचं काम झालेलं आहे, ज्या कामासाठी आम्ही गेलेलो. आता आम्ही चाललोय परत घरी आणि घरी गेल्यानंतर थोडा टाइम बसून आम्ही जाणार आहे बीचवर. असंच प्लॅन आहे. आता बघू कसं किती टाइम लागेल घरी जाऊन जायला. आम्ही आता बसलोय, खूप जास्त झोप येते. परत रात्री झोपलो, सकाळी झोपलो, आता परत झोप येते. खूप कंटाळ येते, माहित नाही का, कारण मला अशी शांततेची सवय नाहीये मुंबईमध्ये. डान्स प्रॅक्टिस चालू आहे यांची. मला प्रॅक्टिसची गरज नाही, मला मस्त डान्स येतं म्हणून. आता मी रेडी झाली बीचवर जायला. क्या है गाइस, देखो ना गाइस, देखो ना. आता आम्ही निघालोय. बाय करो, बाय. आम्ही जस्ट पोहोचलो इथे. लावले वाटतं पुढे. कैरी घेतली, कारण कैरी मला खूप आवडते. मी जेव्हा पण बीचवर जाते मी कैरी घेते. पण हे लोक आता मम्मी लोक कुठे गेलेत माहित नाही. आता हे कैरी खात खात आम्ही आता त्यांना शोधणार आहे. आणि कुठे पार्किंग केली काय माहिती. आणि आमच्या टाईपचे ड्रिंक्स आहेत. चला लवकर. शोधत शोधत आम्हाला लोक भेटले आणि ते समोर थांबले. दाखवतात सगळे सगळे उभे आहेत आणि आम्ही मस्त कैरी घेऊन चाललोय. आता आम्हाला लोक भेटले, आमच्या आधी येऊन थांबलेले. आता मी पुढे आम्ही जे गेम्स वगैरे खेळणार मी ते दाखवते. अजून आमचं काहीच फिक्स प्लॅन नाहीये किती वेळ आम्ही थांबणार आहे, काय थांबणार आहे. आत्ता जस्ट आलो आणि खूप मजा येते. मी फर्स्ट टाइम आली आहे अर्नाळा बीचला. छान आहे.
आयु क्या बना रहे हो? क्या बना रहे हो? वाओ, जल्दी दिखाओ कैसा बनता है। ओली माती नाही आहे ना आयु ती. साक्षी तू काय बनवते? कुछ भी नहीं है. त्याचे फोटोज चालू आहे. तिचा नंबर अजून आधी नंबर लावला अजून फोटोसाठी. काय बोलायचं, आम्ही पहिल्यांदा इथे आलो आणि तू किती वेळा फिरलायस इथे, काय सांगशील? आम्ही लग्नाच्या आधीपासून इथे यायचो. We prefer beaches rather than mountains. खरे memories आहेत इकडे. कसा वाटला बीच? कर्नाळाचा बीच. खूप सुंदर आहे. आम्हाला तर खूप जास्त आवडलं इथे येऊन. खूप जास्त मजा येते. फोटोज काढून झाले, व्हिडिओज काढून झाले, उंटावर बसून झालं. खूप छान वाटतंय. खूप जास्त मजा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही. आणि मला अर्नाळा बीच खूप आवडला. एवढा क्लीन आणि सुंदर आहे. फोटोज तुम्ही बघालच. आणि आता आम्ही घरी निघणार आहे. बाकी काही प्लॅन नाही. तसं गेम्स खेळणार होतो पण खूप जास्त थंडी वाजायला लागली आम्हाला आता. तो आम्ही आता घरी चाललो आणि नेक्स्ट ब्लॉग मी तिथूनच कंटिन्यू करेन. चहाला जाऊया. त्यावेळी चहा नाही दिली मम्मीला. तुमच्या उठलीच नाही चहा बनवायला. मम्मी कसा चहा प्यायचा होता मला, पण मम्मी काही चहाच नाही बनवली आणि आता मला ब्लेम करते. आई तुला काय बोलून घेऊन आली ती? ब्लेम सगळा हिच्यावर टाका. फसवलीये मम्मीला. आम्ही घरी आलो आणि चेंज केलंय. परत आता मार्केटला जायचंय आम्हाला. खूप थकायला झालंय खूप जास्त. ते कांदा कापले तर कांद्याचं काप लागतंय मला. तर आता मी जास्त ब्लॉगच नाही बनवू शकत कारण एवढं Actually, body by this Muslim, lady can the body me a children ride me a witch and the pressure and a choke I just smoke. खूप जास्त घाई घाई होते. खूप जास्त. आता उद्या आम्ही निघणार आहे. कसं लाल लाल कलरची बांगडीला गाणं येत नाही. चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत नाच. काय बोलले का बसले आता काय बोलले. मम्मीने जाम ओरडलंय तिला. आता ओरडून ओरडून बसलोय. पॅकिंग केलेलं बॅग खोलून परत पॅक करते. सकाळ झाली आहे आणि आता आम्ही फ्रेश होऊन निघणार आहे घरी जायला. बस या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आम्ही फक्त 1-2 दिवसासाठी आलेलो, बाकी नाही, जास्त नाही यायला जमलं जास्त वेळ. इथून आता आम्ही घरी जाऊन सीधा झोपणार आहे. आत्ता सकाळी 7 झाले. एवढ्या लवकर उठायची सवय नाही आहे अजिबात. रडू नको.